नमस्कार सर्वांना. आज आपण आपले महान नेते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी थोडीशी माहिती बघूयात. व्यापारी म्हणून आलेल्या आणि राज्यकर्ते बनलेल्या इंग्रजांनी हुकुमशाही नव्हे तर जुलूमशाहीचा निर्दयीपणे वापर करत भारताला स्वतंत्र देण्यासाठी तब्बल 150 वर्ष झुंजवले. इंग्रजांच्या तावडीतून सोडवून आपल्या देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी लोकशाही आणि अहिंसेच्या मार्गाने ज्यांनी आपले आयुष्य पणाला लावले ते आपले महान नेते म्हणजेच राष्ट्रपिता महात्मा गांधी. लोक त्यांना प्रेमाने बापूजी म्हणत असत. मोहनदास करमचंद गांधी हे त्यांचे पूर्ण नाव. काठेवाडात पोरबंदर येथे 2 ऑक्टोबर 1869 रोजी या महान पुरुषाचा जन्म झाला. त्यांचे वडील राजकोट संस्थानचे दिवाण होते. शिक्षण घेत असतानाच अवघ्या 14व्या वर्षीच महात्माजींचा विवाह कस्तुरबाई यांच्याशी झाला. त्यावेळी विवाह लवकरच केला जायचा. त्यावेळच्या शिक्षणात मॅट्रिकलाही अतिशय महत्त्व होते. ही मॅट्रिक म्हणजे इयत्ता 10वी. मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी गांधीजींनी इंग्लंड गाठले. बॅरिस्टर झाले आणि वकिली करण्यासाठी ते आफ्रिकेत गेले. तिथे त्यांना वर्णभेदाचा अतिशय वाईट अनुभव आला. काळे गोरे हा भेदभाव त्यांना दिसून आला. महात्मा गांधीजींना एकदा स्वतःच या अनुभवाला सामोरे जावे लागले. आगगाडीत कोणत्या वर्गात काळ्या लोकांनी बसायचे हे गोरे इंग्रज ठरवत असत. गोरे इंग्रज वर्णाने काळे असलेल्या लोकांवर अन्याय करत, जुलूम करत, त्यांना गुलामासारखे वागवत असत आणि याच अनुभवाने महात्मा गांधीजींना आपल्या देशात अन्याय अत्याचार करणाऱ्या इंग्रजांविरुद्ध आवाज उठवण्याची प्रेरणा मिळाली. गरीब भारतीय जनता अन्न वस्त्र निवारा यापासून अंतरावरच होती. उपासमारी गरिबी यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या नशिबी इंग्रजांची गुलामगिरी करणे ओघाने आलेच. भारतीयांची ही अवस्था पाहून वकिली करताना सुटाबुटात वावरणाऱ्या महात्मा गांधीजींनी भरजरी कपड्यांचा त्याग केला. एक पंचा, एक उपरणे, पायात साध्या चपला व हातात काठी हीच त्यांची संपत्ती ठरली. त्यांच्या या महान विचारांनी त्यांच्या साध्या राहणीमानाने जनतेच्या मनात घर केले. त्यांच्या या समाजप्रेमी उच्च विचारांनी प्रभावित झालेली जनता भारताला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरली. त्यांनी गांधीजींचे हात बळकट केले. देशासाठी वाटेल ते करण्यासाठी तयार झालेल्या जनसमुदायाच्या साथीने महात्मा गांधीजींनी इंग्रजांविरुद्ध चळवळ उभी केली. वेळप्रसंगी आंदोलने केली. इंग्रजांच्या जाचक धोरणांना त्यांनी विरोध केला आणि त्यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात गांधीजींनी मोर्चे काढले. सत्याग्रह केला. अनेकदा तुरुंगवासही भोगला. 1942 साली महात्मा गांधीजींनी इंग्रजांना प्रचंड विरोध करत चले जाओ छोडो भारत असे म्हणत खूप मोठे आंदोलन छेडले. सारी भारतीय जनता या आंदोलनात सहभागी झाली होती. सारे भारतीय नागरिक इंग्रजांविरुद्ध पेटून उठले होते. इंग्रजांनी आंदोलनावर लाठीमार गोळीबार केला. असंख्य लोकांना तुरुंगात टाकले. पण स्वातंत्र्यासाठी जो तो आपले प्राणही द्यायला तयार झाला होता. शेवटी इंग्रजांना हार मानावी लागली. भारताला स्वतंत्र मिळावे म्हणून अनेक नेत्यांनी आपापल्या मार्गाने इंग्रजांविरुद्ध लढा दिला. महात्मा गांधीजींनी स्वदेशी वस्तू वापरा म्हणून स्वदेशीला महत्त्वाचे स्थान दिले. आपल्या देशातील राबणाऱ्या हातांना रोजगार मिळावा हा मूळ उद्देश त्याच्या मागचा होता. साधे राहणीमान, समाजहितासाठी साधेपणाने जगणे, हिंदू मुस्लिम ऐक्य, हिंदी भाषेचा प्रसार आणि अहिंसाच्या मार्गाने शत्रूवर विजय मिळवणे या त्यांच्या थोर विचारांमुळे जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी दिली आणि राष्ट्रपिता म्हणून ही जनता त्यांचा सन्मान करते.
15 ऑगस्ट 1947 साली भारत स्वतंत्र झाला. अनेक थोर नेत्यांनी, शूरवीरांनी देशासाठी बलिदान केले. इंग्रज आपला देश सोडून निघून गेले. भारत स्वतंत्र झाला, परंतु देशाची फाळणी झाली. एकाच देशाचे 2 देश निर्माण झाले. काहींना ही गोष्ट खटकली आणि याच कारणामुळे 30 जानेवारी 1948 रोजी या महात्म्याची हत्या झाली. ते हुतात्मा झाले. खरंच महात्मा म्हणजे एक महान आत्मा होते ते.